हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम नवीन पद्धतीची स्वीट रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर त्यासाठी 1 कप दूध घेतलेला आहे। तुम्ही ते गाईचं किंवा म्हशीचं कोणतेही फुल फॅट मिल्क घेऊ शकता। या दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर पाहू शकता हळूहळू दुधाला छान उकळी आलेली आहे। 1 ग्लास दूध घेतलेलं होतं आपण। याला छान व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत 1 कप, याची क्वांटिटी 1 कप होत नाही। चहाचं नॉर्मली जेवढं कप असते तेवढी आपल्याला याची क्वांटिटी करून घ्यायची आहे आटवून आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही। तर पाहू शकता याची क्वांटिटी 1 कप एवढी झालेली आहे। छान पूर्णपणे आटून झालेलं आहे दूध। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि याला एका साईडला काढून ठेवायचं थंड होण्यासाठी। पाहू शकता छान क्वांटिटी कमी झाली। आता आपण थंड होऊ देऊयात याला। थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायचं। थंड झालेला आहे, यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायचं। अर्धा आपण नंतर यूज करूयात। आणि यामध्ये 1 कप मैदा घ्यायचं, त्यामधून थोडं थोडं यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ ज्या पद्धतीने आपण मळतो पोळीचं त्याच पद्धतीने हा पीठ मळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने छान पीठ मळून घ्यायचं आहे। तर पूर्ण आपल्याला इथे 1 कप मैद्याचा वापर झालेला आहे। पूर्ण 1 कप मैदा वापरून छान पीठ मी तयार करून घेते। पीठ जास्त ड्राय वाटेल तर आपण आणखी 1 चमचा पीठ घेऊन याला छान मळून घेऊया। तर पाहू शकता सॉफ्ट पीठ तयार झालं। आता याला 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं झाकून। आता कोणतंही पसरट आकाराचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 कप साखर आणि 1 कप पाणी घालून चाचणी तयार करायची आहे। भांडं थोडं पसरटच ठेवावं, ते मी नंतर सांगते की कशाला ते। आणि अर्धा चमचा वेलची पूड जी आपण ठेवलेली होती ती आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। साखर छान विरघळेपर्यंत आपल्याला पाक तयार करायचं। साखर विरघळली की आणखी 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं। थोडं चिकट पाक झालं की असंच आपल्याला झाकून ठेवायचं। तर पाहू शकता अशा पद्धतीने पाक तयार झालेला आहे। थोडं हाताला चेक करून बघूया, चिकट झालेला आहे। आता आपण याची गॅसची फ्लेम बंद करून साईडला ठेवूया झाकण लावून। या पिठाला सुद्धा 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण इथे थोडं चिमूटभर सोडा टाकायचा आहे, खायचा सोडा। आणि सोडा टाकल्यानंतर छान व्यवस्थित असं 2 मिनिटे एकजीव करून घ्यायचं। पूर्ण पिठाला सोडा एकसारखं लागेल अशा पद्धतीने हाताला थोडं तूप लावून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पीठ। आता या पिठाचे 2 गोळे तयार करायचे आहेत। पोळपाटाला सर्व साईडने तूप लावून घ्यायचं, सर्व साईडने एकसारखं असं। आणि मीडियम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची। याची जाडी तुम्ही पाहू शकता एवढी आलेली आहे। याच्या आपण कडा काढून घेऊया चाकूच्या साहाय्याने, म्हणजे व्यवस्थित आपल्याला आकार देता येईल। तुम्हाला वाटलं तर तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता, पण मी इथे ट्रायंगल शेप देणार आहे। दिसायलाही छान दिसतो। मधून कट करायचं आणि थोडं क्रॉस कट करायचं, म्हणजेच ट्रायंगल शेप तयार होईल। तुम्ही असं चौकोन सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर याला एका डिशमध्ये काढून ठेवायचं। सर्व आकार अगोदर आपण तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने सर्व तयार करून घेतलं। आता एका कढईमध्ये तेल घेतलं। तेल थोडं मीडियम गरम करून घ्यायचं, एकदम हाय गरम करायचं नाही। जर जास्त गरम झालं तर बाहेरून डार्क कलर येईल आणि आतमधून कच्चच राहू शकते। त्यामुळे मीडियम आचेवरच छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं यांना। गॅसची फ्लेम सुद्धा मीडियमच ठेवायची आहे पूर्ण फ्राय होईपर्यंत।
तर पाहू शकता छान फुललेले आहेत आपले ट्रायंगल आणि छान डार्क कलर आलेला आहे। आता आपण याला झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि चाचणी थोडी गरम करण्यासाठी ठेवली आहे। हे तळल्यानंतर थोडं गरम करून घ्यायचं चाचणीला। तेलामधून काढल्यानंतर डायरेक्ट चाचणीमध्ये आपल्याला यांना डिप करायचं आहे। इकडे चाचणी थोडी गरम झाली। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व डिप करायचं। यासाठी आपण पसरट भांडा घेतलेलं होतं की सर्व यांना एकसारखी चाचणी लागल्या जाईल आणि छान डीप सुद्धा होतील। तर याला झाकून गॅसची फ्लेम बंद करून 5 मिनिटे ठेवायचं। आता दुसरे ट्रायंगल सुद्धा मी आता फ्राय करून घेते। सेम प्रोसिजरने डार्क कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे सर्व। यांना सुद्धा मस्त असं मीडियम आचेवरच फ्राय करून घेतलं। इथे 10 मिनिटे झालेली आहेत। याची साईड चेंज करून घ्यायची एकदा, म्हणजे सर्व साईडने एकसारखं पाक जाईल। अंदरपर्यंत छान पाक गेलं की खूप छान वाटतात आणि खूप ज्युसी सुद्धा होतात। तर 10 मिनिटे झालेल्या दोन्ही साईडने छान पाक गेलेला आहे। आता आपण एक तोडून बघूया ट्रायंगल। पाहू शकता मस्त ज्युसी झालेले आहेत। खायला तर एकदम भारी गुलाबजामुनची टेस्ट येते इथे। तर गरमागरम सर्व करायचं, खायला खूप टेस्टी वाटतं। छोट्या मुलं तर खूप आवडीने खातात। तर सर्व मी इथे काढून घेतलेलं आहे। आता चाचणी थोडी गरम करायची आणि यामध्ये दुसरी बॅच आहे ती सर्व टाकून घ्यायची। यांना सुद्धा 5 मिनिटे किंवा 10 मिनिटे यामध्ये डिप करून ठेवायचं। आणखी साईड चेंज करून आणखी यांना डिप करून ठेवायचं। तर पाहू शकता दिसायला जेवढे भारी खायला तेवढेच टेस्टी। गार्निशिंग करूया बदामाच्या कापणी। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।